काही दिवसांपासून करुणाताईच्या पोटाला खूप त्रास होत होता. सोनोग्राफी केल्यावर असं समजलं की त्यांना मुतखडा आहे. डॉक्टरांनी लवकरच त्यांना ऑपरेशन करायला सांगितलं. ऑपरेशनची तारीख ठरली आणि करुणाताईंचं ऑपरेशन झालं. त्यावेळी त्यांची सगळी धावपळ आणि काळजी त्यांची सून पौर्णिमा ही करत होती. त्यांची मुलगी मेघना काही कामानिमित्त दुसऱ्या देशात गेली होती. त्यामुळे ती आईला भेटायला येऊ शकली नव्हती. अशा वेळी पौर्णिमेनेच आपल्या सासूची सर्व काही काळजी घेतली आणि बघता बघता 15 दिवसात पौर्णिमाच्या सासूबाईंची तब्येत चांगली सुधारू लागली. सगळ्या जखमा भरून आल्या होत्या. करुणाताई आता नॉर्मल झाल्या होत्या. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. 1 महिन्यानंतर त्यांची मुलगी दुसऱ्या देशातून पुन्हा आपल्या देशात घरी आली. त्यानंतर एक दिवस मेघना आपल्या आईला भेटायला तिच्या माहेरी गेली. तेव्हा करुणाताई मुलीला पाहताच रडू लागल्या आणि म्हणाल्या, "तू तर इथं नव्हतीस. मी खूप कठीण परिस्थिती सोसली. कोणीच माझी चांगली काळजी घेतली नाही." त्यांची मुलगी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली, कारण तिच्या बाबांनी तिला सांगितलं होतं की पौर्णिमा वहिनी तुझ्या आईची खूप छान आणि चांगली काळजी घेत आहे. तरीही आई असं का बोलते हे तिच्या मुलीला म्हणजेच मेघनाला काहीच कळत नव्हतं. मेघना हळूच आपली आईला म्हणाली, "आई, तू काय म्हणतेस? वहिनीने तुझी किती छान काळजी घेतली." यावर करुणाताई तोंड वाकडं करून बघू लागल्या, कारण समोरच त्यांची सून पौर्णिमा उभी होती. त्यामुळे त्या जास्त काही बोलू शकल्या नाहीत. पौर्णिमाला खूप वाईट वाटलं की मी एवढी काळजी घेतली. एवढी काळजी करूनही सासू माझं कौतुक का करत नाहीत? उलट आपल्या मुलीला सांगत आहेत की तुझ्या वहिनीने माझी छान काळजी घेतली नाही. असेच दिवस जात होते आणि बघता बघता आता 8 वर्ष झाली. तरीही करुणाताई मोकळेपणाने आपल्या सुनेशी बोलत नव्हत्या. त्या तिला आशा देत होत्या की पौर्णिमा त्यांच्या घरात अजूनही परकीच आहे. कोणालाच त्यांचा फारसा अनुभव नाही. एक दिवस करुणाताईच्या पाठीत जोरदार वेदना झाल्या आणि त्यामुळे त्यांना उठता बसता खूप त्रास होऊ लागला. त्यांना त्रास होत असल्यानं कसे तरी दवाखान्यात नेण्यात आलं. एक्सरे करून पाहिलं तर पाठीत आणि डोक्याच्या मागच्या भागाला भयंकर सूज आल्याचं समजलं. त्यामुळे त्यांना खूप त्रास होत होता. डॉक्टरांनी औषधं आणि गोळ्या दिल्या आणि बरी होईपर्यंत आराम करायला सांगितलं. अशा परिस्थितीत सुद्धा पौर्णिमाने आपल्या सासूची खूप छान काळजी घेतली आणि रोज त्यांना मालिश करत राहिली. आणि आता करुणाताईंची तब्येत थोडी सुधारायला लागली होती. एका आठवड्यानंतर त्यांची मुलगी मेघना परत आपली आई पाहायला आली. मेघनाच्या सासऱ्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून ती लवकर येऊ शकली नाही. आईच्या खोलीत जाऊन ती आईसोबत गप्पा मारू लागली. तेव्हा करुणाताईंनी खास सांगितलं, "तू जाऊन माझ्यासाठी आणि तुझ्या नंदेसाठी मँगो ज्यूस बनवून आण. तुझ्या नणंदेला मँगो ज्यूस खूप आवडतो." मग पौर्णिमा तिथून जाऊन किचनमध्ये जाऊन मँगो ज्यूस बनवू लागली. दिवसभर ती घरात एका मशीनसारखी काम करत होती. हे काम झालं की दुसरं काम तिचा हात रिकामा काही केल्या होत नव्हता. तरीही तिची सासू तिचं कौतुक करणं थांबवून उलट पौर्णिमेच्या कामातच कमीपणा दाखवत होती. त्यामुळे पौर्णिमाचा चेहरा एवढा सुखावत होता. जेव्हा पौर्णिमा ज्यूस बनवून सासूबाईंच्या खोलीजवळ गेली तेव्हा तिने पाहिलं की तिची सासू आपल्या मुलीला त्यांच्या कपाटाच्या चाव्या देत अशी काही म्हणत होती, "कपाट उघड, माझं थोडंसं काम आहे. त्या कपाटात माझे नवीन कपडे ठेव आणि दुसरे काही कपडे बाहेर काढून टाक. मग लगेच लॉक करून चावी मला दे." पौर्णिमा हे ऐकून थक्क झाली, कारण तिच्या सासूला कपाटाची चावी त्यांच्या जीवापेक्षा जास्त महत्त्वाची होती. सांभाळतही होत्या. जेव्हा पहिल्यांदा त्यांचं ऑपरेशन झालं होतं, ऑपरेशन होण्यापूर्वी त्यांनी चाव्या कुठेतरी लपवल्या होत्या आणि घरी आल्यावर जे काही पाहिजे असायचं ते त्यांच्या मुलाला बोलावून त्या कपाटातून सामान काढून घेत होत्या.
कपाटातून काही काढायचं किंवा कपाटात काही ठेवायचं असेल तरी करुणाताई आपल्या सुनबाईला चावी देत नव्हत्या. जरी समोर पौर्णिमा असली तरी करुणाताई आपला मुलगा बोलावूनच कपाट उघडत होत्या. त्यांचा मुलगा आता जास्त काळ घरी राहत नव्हता. त्यामुळे कपाटातून काही काढायचं काही ठेवायचं म्हटलं तर नवीनच प्रश्न उभा राहत होता. त्यांनी खूप कपडे काढून ठेवले होते, कारण सतत कपाट उघडायचं नाही होतं. आणि जेव्हा करुणाताई ठीक होत्या तेव्हा त्यांचे कपडे धुवून एका टेबलावर पौर्णिमाने ठेवले होते. त्यामुळे पौर्णिमाने एकदा तिच्या सासूबाईंना म्हटलं होतं, कपाटाची चावी द्या, मी तुमचे सगळे कपडे नीट घडी घालून ठेवते आणि तुम्हाला काही कपाटातलं पाहिजे असेल तर मी काढूनही देते. गेल्या 1 वर्षापासून पौर्णिमा आपल्या सासूची सेवा करत आहे आणि सासूने न विचारता लगेच आपल्या मुलीच्या हातात कपाटाच्या चाव्या दिल्या. पौर्णिमा आली की लगेच घरात गेली आणि त्यानंतर किचनमध्ये गेली. पौर्णिमा रडू लागली. ती विचार करू लागली की सासूबाईला सुनेवर आणि सुनेवर काडी मात्रही विश्वासच नाही आहे. पण तिच्या नणंदीने म्हणजेच मेघनाने त्या चाव्या परत तिच्या आईच्या हातात देताना म्हणाली, आई हे काय करत आहेस? आई तू हे काय करत आहेस? तुझ्या कपाटाच्या चाव्या मला का देतेस? तर करुणाताई म्हणाल्या, कारण काय, तू माझी मुलगी आहेस, माझा तुझ्यावर अगदी पूर्ण विश्वास आहे. तू जाऊन हे सगळं सामान कपाटात ठेवून दे. गेल्या 5-6 दिवसापासून हे कपडे बाहेरच पडले आहेत आणि मी तुझीच वाट पाहत होते. तू कधी येतेस आणि हे कपडे कपाटात ठेवतेस? असं मेघनाला हे थोडं वेगळं वाटलं. ती थोडा वेळ शांत बसली आणि आईला म्हणाली, आई तू काय बोलतेस? घरात वहिनी आहे, तू तुझं सामान वहिनीला का कपाटात ठेवू देत नाहीस? आणि ह्या चाव्यासुद्धा तू वहिनीला का देत नाहीस? तू माझ्या येण्याची वाट का पाहत होती? असं मेघना आईला म्हणाली. तेव्हा करुणाताई तोंड वाकडं करून म्हणाल्या, नाही, मी तिला माझ्या चाव्या देणार नाही, त्यामुळेच मी तुझी वाट पाहत होते. आई तू हे सगळं याच्यामुळेच बोलतेस ना, की मी तुझी मुलगी आहे आणि तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतेस. पण तुझा विश्वास तुझ्या सुनेवर अजिबात नाही. आई मी माहेरी फक्त 1 दिवसासाठी आली आहे, नंतर मी पुन्हा माझ्या घरी जाईल. पण मी सासरला जाणार आहे आणि त्यानंतर वहिनीला हे घर आणि तुझी काळजी घ्यायची आहे. हे तुझं दुखणं हे आयुष्यभर असंच राहणार आहे. त्यामुळे तुझी काळजी फक्त वहिनीच घेऊ शकते, कारण मी नेहमी येऊ शकणार नाही. तरीही तुझा वहिनीवर विश्वास का नाही? जर तुझा विश्वासच नाही तर तू वहिनीकडून सेवा का घेत आहेस? जेव्हा वहिनी तुला जेवण देते, कपडे बदलते, तुझी घाण स्वच्छ करते, वेळेवर औषधं पाणी देते, तेव्हा तू तिच्यावर विश्वास ठेवतेस ना. पण जेव्हा कपाटाच्या चाव्यांचा विषय येतो तेव्हा तुला काय भीती वाटते? असं का म्हणतेस की सगळं त्याच वहिनीला सांभाळायचे, की सगळी जबाबदारी वहिनीची आहे? तीच या घरची सून आहे, घराची लक्ष्मी आहे. वहिनी प्रत्येक जबाबदारी अगदी नीटपणे पार पाडते, तर मग तुझ्या कपाटाची जबाबदारी तिच्या का नाही? तिचा तुझ्या कपाटाच्या चाव्यांवर हक्क आहे. मी ही चावी कधीच घेत नाही. तुझं असं वागल्यामुळेच मला खूप वाईट वाटलं. माझ्या सासरच्या घरी तर माझी सासू माझ्या कपाटाच्या चाव्या अगदी निश्चिंतपणे माझ्याकडे ठेवते. याचा अर्थ माझ्या सासरच्या घरात माझा आदर आणि स्वीकार आहे. पण तू असं म्हणून अजून वहिनीला या घरात सून आणि लक्ष्मी म्हणून मानलं गेलं नाही. पण काय सांगू, मला इथे अजिबात छान वाटत नाही आहे आता. म्हणून मी माझ्या घरी माझ्या सासऱ्यांकडे परत चालले. असं म्हणत ती उदास मनाने उठली. त्यांना कळलं की आपली मुलगी निघून चालली आहे आणि ती का निघते हे समजलं. ते समजून घेत होते की आपण खरंच आपल्या सुनेसोबत खूप वाईट वागत होतो.
मी तिला अजूनही आपल्या घरातली मानलं नव्हतं. हे विचार करून ती मनात म्हणाली, जशी माझी मुलगी लग्न करून दुसऱ्याच्या घरी गेली आहे, तशीच इथेही दुसऱ्याची मुलगी लग्न करून माझ्या घरी आली आहे. जशी माझी मुलगी तशी माझी सून माझ्या घरी लग्न करून आली. माझी मुलगी, तिच्या सासूने तिला स्वीकारले, पण मी अजून माझ्या सुनेला स्वीकारलं नाही. ही गोष्ट त्यांना वाईट वाटली. त्यांचा विश्वास त्यांच्या मुलीच्या सासूवर आहे. त्यांचा विश्वास त्यांच्या मुलीच्या सासूवर आहे, तर माझा का नाही? माझ्या सुनेवर विश्वास ठेवायला पाहिजे ना. आपली मुलगी जाताना पाहून करुणाताई म्हणाली, अरे मेघना, कुठे चालली आहेस? मी माझ्या सुनेला ज्यूस बनवायला सांगितलाय, थांब. मी आता तिला बोलावत आहे आणि जेव्हा सुनबाई माझ्या बेडरूममध्ये येईल तेव्हा मी त्या चाव्या तिच्या हातात देणार आहे आणि माझ्या कपाटाची सगळी जबाबदारी तिच्यावर सोपवणार आहे, असं करुणाताई मेघनाला म्हणाल्या. जिम्मेदारी मी माझ्या सुनेला देणार आहे. तू अजिबात टेन्शन करू नकोस. मला तुझं सगळं बोलणं पटलं आहे. जसं माझ्या मुलीला सासरी सगळे अधिकार मिळाले आहेत, तसेच आता मी माझ्या सुनेला सगळे अधिकार देणार आहे. एवढं म्हणून करुणाताईने आपल्या सुनेला आवाज देऊन बोलावलं. पौर्णिमाच्या डोळ्यात आधीच पाणी येत होतं. सासूबाईंच्या आवाजाने ती पटकन डोळे पुसले आणि मँगो ज्यूस घेऊन तिच्या सासूच्या खोलीत निघाली. अरे सुनबाई, दिवसभर कामच करत राहणार का? थोडं आमच्याबरोबर बसून गप्पाही मार. आणि हे काय, फक्त 2 ग्लास ज्यूस घेऊन आलीस तू? पौर्णिमाने सांगितलं. सासूबाई, घरात जास्त आंबे नव्हते, त्यामुळे जेवढे आंबे होते त्याच्यापासून फक्त 2 ग्लास ज्यूस बनले. तुम्ही आणि ताई हा ज्यूस प्या. तर सासू म्हणाली, नाही सुनबाई, अजून एक रिकामा ग्लास घेऊन ये. आम्ही दोघी आमच्यातला निम्म तुला देणार आहोत. आपण ते तिघे मिळून ज्यूस पिऊ. पौर्णिमा आश्चर्याने आपल्या सासूकडे बघत म्हणाली आणि नंतर ती बसली. मग सासूने त्यांच्याकडे बोलावलं आणि त्यांच्या हातातल्या चाव्या सुनबाईच्या हातात देत म्हणाली, ते जरा कपाटात ठेव. सासूबाईचं बोलणं ऐकून पौर्णिमाच्या तोंडावर हसू उमटलं आणि तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू येऊ लागले. आपल्या सुनबाईच्या डोळ्यातले अश्रू पाहून करुणाताईंना सुद्धा त्यांचं वागणं बघून खूप पश्चाताप होऊ लागला. मी इतक्या चांगल्या सुनेसोबत भेदभाव केला होता असं मनात म्हणाली. करुणाताईंनी आपल्या मुलीकडे आभार मानणाऱ्या डोळ्यांनी पाहिला आणि आपल्या सुनेला म्हणाल्या, आता हे सगळं तुलाच सांभाळायचं आहे. हे सगळं आता तुझंच आहे. मी विनाकारण चावी लपून ठेवत होते, पण या चाव्यांवर खरा तर हक्क तुझा आहे. या चाव्यांची खरी हकदार तूच आहेस. कपाटात जेवढं काही आहे ते तुझ्या सगळ्याच आहे. आता मला यातलं काहीही नको. त्यात मी समाधानी आहे. जे काही आहे ते माझं जे आहे तेही तुझंच आहे. माझ्या सामानावर, माझ्या मुलीवर आणि माझ्या सुनेवर हक्क आहे. पौर्णिमा आपल्या सासूबाईंना गळ्यात पडून म्हणाली, जाण्याच्या गोष्टी का करताय सासूबाई? अजून खूप आयुष्य आहे. तुला जगायचे. सदैव निरोगी राहा. समोर बसलेली मेघना सासू सुनेचं प्रेम पाहून खूप आनंदी झाली. तिला खूप आनंद झाला की माझी आई माझं समजून घेत आहे. ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कथा आवडली कथेला लाईक शेअर जरूर करा.